झालं दादा. ज्यांना ना टिपिकल कुर्ता, त्याच्या खालचा जो सिगरेट पॅन्ट किंवा जे काही पलाझो येतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचा दुपट्टा याचा कंटाळा आला असेल तर त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं म्हणजे हा ड्रेस. बरं, या ड्रेसमध्ये आता मी बुडून गेलेले आहे, पण याच्या आत एक पॅन्ट दिली आहे त्यांनी ज्याचा मला काहीच उपयोग होत नाहीये अँड आय एम शुअर तुम्हाला पण त्याचा उपयोग होणार नाहीये. त्याचं कारणच असं, त्याचं घेरदार असणं, त्याला जमिनीला टच होणं आणि त्याचा फॉल तो तसा येणं याचीच व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि हेच ते डिझाईन आहे. म्हणूनच या ड्रेसच्या शेवटाला हेमलाईनला एक कॅनव्हासची अप्रतिम पट्टी दिली आहे ज्याच्यामुळे तो ड्रेस स्टँड आउट होतोय. एखाद्या वेस्टर्न फ्रॉक सारखा किंवा अशा नाजूक सुळसुळ्या अशा त्या गाऊन्स आणि वन पीसेसचा फील ऍक्च्युली दुपट्टा दिल्यामुळे त्याला थोडंसं ट्रेडिशनल करून टाकलेलं आहे आणि सणावारांसाठी त्याला रेडी केलेलं आहे. याच्यामध्ये भरपूर सायझेस आहेत, कलर्स एक दोन कमी आहेत, पण काहींना प्लेन कलर्स किंवा सतत ब्राईट कलर्स नको हवे असतात. जॉर्जेटचं फॅब्रिक आहे त्यामुळे प्रचंड कम्फर्टेबल आहे. कितीही खाल्लं तरी सुद्धा हा जो झगा आहे त्याच्यामध्ये सगळं लपलं जाणार आहे. त्याचबरोबर अंपायर कट पासून इथे एक लेअर सुरू होतोय चुडीदारांचा असा, त्याच्यानंतर खालच्या बाजूला एक असा चुन्यांचा लेअर सुरू होतोय. अशा 3 टप्प्यांमध्ये हा ड्रेस कम गाऊन प्लस एथनिक वेअर येतो आहे. पण त्याच्या खाली जी कॅनव्हासची जाड पट्टी दिली आहे ना त्याच्यामुळे तो ड्रेस उभा राहतोय. त्याचा जो फॉल आहे तो अतिशय सुंदर येतो आहे, तो जाता कामा नये. त्याच्यामुळे ऑल्टरेशन करताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची की खालची पट्टी कधीच कापायची नाही, हेमलाईन बदलायची नाही. मधला कुठचा तरी तुकडा तुम्ही चक्क गायब करू शकता आणि त्याची उंची कमी करू शकता आणि मग ती पट्टी पुन्हा एकदा अटॅच होणार आहे. पॅडेड आहे, मागच्या बाजूला नॉट आहे. 2500 पर्यंत हा साधारण ड्रेस येतो.